नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण वेल्डिंग मानांकन चिन्हे स्टँडर्ड वेल्डिंग सिम्बॉल याच्यामधील एलिमेंटरी सिम्बॉल हा प्रकार वेल्डिंग चिन्हांचे दोन प्रकार पडतात. एक प्रारंभिक चिन्हे, दुसरे पुरवणी चिन्हे, ज्याला सप्लिमेंटरी सिम्बॉल म्हणतो. त्यातलं प्रारंभिक चिन्हे एलिमेंटरी सिम्बॉल कसं असतात ते आपण बघितलेलं आहे. आता आपण ह्या लेक्चरला पुरवणी चिन्हे सप्लिमेंटरी सिम्बॉल कसं असतात ते आपल्याला बघायचं आहे. पुरवणी चिन्हे, ज्याला इंग्लिशमध्ये सप्लिमेंटरी सिम्बॉल असं म्हणतो आपण, ही चिन्हे दर्शवत असताना यामध्ये वेल्डिंग बीडचा आकार कसा हवा हे पण दर्शवतात. पण वेल्डिंग बीडचा आकार 3 प्रकारात मोडतो. त्या प्रकारात तुम्हाला ते वेल्डिंग मारावं लागतं. तर सिम्बॉलमध्ये 3 प्रकार कसे दिले जातात, कुठले प्रकार आहेत ते आपण बघूया. शेप ऑफ वेल्ड सरफेस म्हणजे वेल्डिंग बीडचा आकार कसा पाहिजे आपल्याला ते दाखवलेलं आहे, किंवा ते कुठल्या त्याची काय नावं आहेत ते दाखवलं आहे. आणि इकडं सिम्बॉल दाखवलेले आहेत. फ्लॅट युजली फिनिश्ड फ्लॅश म्हणजेच काय, फ्लॅट सरफेस लेवलला पाहिजे किंवा सपाट स्थितीत तुमचं वेल्डिंग पाहिजे. तर त्यासाठी कुठला सिम्बॉल आहे, एक डॉट रेषा आहे. कॉन्व्हेक्स, तुमच्या वेल्डिंग बीडचा आकार बहिर्वक्र पाहिजे. कसा पाहिजे, बहिर्वक्र पाहिजे. त्यानंतर कॉन्केव, तुमच्या वेल्डिंग बीडचा आकार अंतर्वक्र पाहिजे, दाखवलेला आहे सिम्बॉल. हे वेल्डिंग रन किंवा वेल्डिंग रनचा आकार कसा पाहिजे या संदर्भात ही चिन्हे या चिन्हांचा वापर केला जातो किंवा सिम्बॉलचा वापर केला जातो. त्यानंतर काठांची तयारी, ज्याला आपण एज प्रिपरेशन म्हणतो. मग एज प्रिपरेशन कसं पाहिजे, त्याला येणारं वेल्डिंग कसं पाहिजे, त्याला बॅकिंग रन असेल तर कुठला सिम्बॉल दर्शवला जातो, किंवा एज प्रिपरेशनचा सिम्बॉल कुठला, त्यानंतर वेल्डिंग रनचा आकार कसा पाहिजे, तो कसा सिम्बॉल दर्शवला जातो, हे आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. फ्लॅट सिंगल व्ही बट वेल्ड, आता हा कुठला आहे, बट वेल्ड आहे. याच्यामध्ये त्यांनी काय करायचं सांगितलं आहे, सिंगल व्ही मारायला सांगितलं आहे. सिंगल व्ही जो आपण कशी डिग्री आहे 30 डिग्री, ही 30 डिग्री मिळून 60 डिग्री तयार होते. आपण हे एज प्रिपरेशन करत असताना ग्राइंडर, फाईल, गॅस कटर याचं साईन काय करतो, चॅम्परिंग करतो. त्यानंतर फ्लॅट, तुमचं जे वेल्डिंग होणार आहे ते कसं पाहिजे, सपाट स्थितीत पाहिजे. तुमचे जे जॉब असेल त्या जॉबला कसं पाहिजे, सरफेस लेवलला तुमचं वेल्डिंग पाहिजे. मग हा जो व्ही आहे, हा व्ही काय दर्शवतो, तुमचं एज प्रिपरेशन दर्शवतो. म्हणजे तुमच्या प्लेटला व्हीमध्ये काय करायचं, एज प्रिपरेशन करायचं आहे. आणि वेल्डिंग रन आहे तो कसा पाहिजे, फ्लॅट स्थितीत पाहिजे. मग वरची रेषा जी आहे ती काय दर्शवते, फ्लॅट स्थिती वेल्डिंग रनचा आकार दर्शवते. आणि खालचं व्ही आहे तो काय करतो, एज प्रिपरेशन दर्शवतो. त्यानंतर कॉन्केव डबल व्ही बट वेल्ड, हा कसा आहे, डबल व्ही आहे. डबल व्ही करत असताना प्लेटचं काय करावं, सेंटर काढावा. प्लेटचा सेंटर काढत असताना प्लेटची थिकनेस मोजायची आणि त्याला भागिले 2 करायचं. हा सिंगल व्ही झाला तुमचा. हे काय दर्शवतं, हे सिंगल व्ही हा सिम्बॉल, तर जॉबला कसं चॅम्परिंग करायचं हा दर्शवतो. त्यानंतर हा जो चंद्र आकारसारखा जो आहे ह्याला बहिर्वक्र आपण बीडचा आकार म्हणतो. दोन्ही साईडचं जे बीड आहे किंवा वेल्डिंग आहे त्याला आपल्याला बहिर्वक्र आकार मध्ये काय करायचं, वेल्डिंग करायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्केव असं, कॉन्व्हेक्स असं म्हणतो. कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र आणि कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र. त्यानंतर कॉन्केव फिलेट वेल्ड. कॉन्केव फिलेट वेल्ड म्हणजे काय, फिलेट वेल्डचा जर असेल तर कसा सिम्बॉल येतो, त्रिकोणाकाराचा येतो, बरोबर. त्रिकोण एक येतो, त्रिकोण. मग आता फ्लॅट म्हणजे कुठलं जॉईंट येतात, तर बट वेल्ड येत नाही, लॅप वेल्ड, टी वेल्ड आणि कॉर्नर वेल्ड.
हे 3 प्रकार कसे आहेत, फ्लेटचे आहेत. ह्या फ्लेट जॉईंटमध्ये जर असेल तर कुठला सिम्बॉल येणार आहे, त्रिकोणाकारचा तुम्हाला सिम्बॉल येणार आहे. आणि वेल्डिंग कुठलं करायचं सांगितलं त्यांनी, कॉन्केव्ह वेल्डिंग करायचं सांगितलं. कॉन्केव्ह म्हणजे काय, अंतर्वक्र आकाराचं काय करायचं, वेल्ड करायचं आहे. त्यानंतर फ्लॅट सिंगल व्ही बट वेल्ड विथ फ्लॅट बॅकिंग रन. फ्लॅटमध्ये वेल्डिंग करायचं आहे म्हणून हिने काय दर्शवले आहे, ही रेष दर्शवली आहे, पहिली रेष. ओके. त्यानंतर सिंगल व्ही, एज प्रिपरेशन म्हणजे सिंगल व्ही. हा जो अर्थ आहे ह्याशी तुमचं वेल्डिंग कसं पाहिजे आहे, फ्लॅटमध्ये पाहिजे आहे. रेष असेल तर, असं असेल तर तुमचं वेल्डिंग कसं पाहिजे आहे, बहिर्वक्र पाहिजे आहे, ज्याला आपण काय म्हणतो, कॉन्केव्ह म्हणतो. आणि कॉन्वेक्स, ह्याला काय म्हणतो आपण, कॉन्वेक्स म्हणतो. आणि कॉन्केव्ह म्हणजे काय, अंतर्वक्र असं चिन्ह असणार आहे. मग हिने इथं सांगितलेलं काय आहे, सिंगल व्ही तयार करायचा आहे आणि वेल्डिंग तुमचं कसं पाहिजे, फ्लॅट पाहिजे. मग सिंगल व्ही हा झाला एज प्रिपरेशन. काटं घासायचे आहेत आपल्याला 30 डिग्रीमध्ये. त्यानंतर बॅकिंग रन मारायचं आहे. बॅकिंग रन मारत असताना कसा मारायचा, हे असा बॅकिंग रनचं सिम्बॉल आहे. आणि बॅकिंग रनचा रन पण कसा पाहिजे, त्यांना फ्लॅटमध्ये पाहिजे. आलं लक्षात. यामध्ये आपण काय केलं आहे, सप्लिमेंटरी सिम्बॉल म्हणजे पुरवणी चिन्ह हे बघितलेले आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष सिम्बॉल कसे दर्शवले जातात हे आपल्याला बघायचं आहे. वेल्ड चिन्हे, ज्याला आपण वेल्ड सिम्बॉल असं म्हणतो. वेल्डिंग चिन्हामुळे तयार केल्या जाणाऱ्या वेल्ड जोड्याच्या प्रकारची माहिती मिळते. कुठल्या जॉईंटला वेल्डिंग मारायचं आहे, कुठला जॉईंट तयार करायचा आहे त्याची माहिती मिळते. त्यानंतर कुठल्या प्रकारचं एज प्रिपरेशन करायचं आहे, स्क्वेअरमध्ये करायचं आहे, सिंगल व्हीमध्ये करायचं आहे, डबल व्हीमध्ये करायचं आहे, सिंगल जेमध्ये करायचं आहे, व्हिवेलिंग करायचं आहे. त्यानंतर यूमध्ये सिंगल यू, डबल यू, सिंगल जे, डबल जेमध्ये एज प्रिपरेशन करायचं आहे, ज्याला काठांची तयारी असं म्हणतो. त्यानंतर वेल्डिंग कसं करावं, कुठलं बीडचा आकार कसा यावा, त्यानंतर फिनिशिंग कसं करावं, हे काय करतात, आपल्याला वेल्डिंग सिम्बॉल ही माहिती आपल्याला पुरवतात. पण प्रत्यक्षात ते कशी माहिती दिली जाते हे आपल्याला बघायची आहे. त्यासाठी संदर्भ रेषा, रेफरन्स लाईन. तर रेफरन्स लाईन 2A कुठं आहे, हा आहे 2A बरोबर. रेफरन्स लाईन म्हणजे काय, जमिनीशी समांतर, जमिनीची समांतर ह्या डॉटपासून ह्या डॉटपर्यंत जी लाईन आहे याला काय म्हणतो आपण, रेफरन्स लाईन असं म्हणतो. त्यानंतर ॲरो म्हणजे याला आपण बाण म्हणतो. तर बाणाची जी रेषा आहे त्याला 1 दिलेला आहे. अजून ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जी आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲरो लाईन. आलं का लक्षात, ॲरो लाईन. त्यानंतर वेल्डिंगची मूळ चिन्हे. आता वेल्डिंगची मूळ चिन्हे म्हणजे सिम्बॉल. तर सिम्बॉल त्यांनी कुठलं दिलं आहे, रेफरन्स लाईनला सिम्बॉल दिला आहे. सिंगल व्ही तयार करायचा, काय करायचं आहे, सिंगल व्ही तयार करायचा आहे. म्हणजे ॲरो ज्या साईडला असेल, काय म्हणतोय बघा, ह्याच्यावर जर हा जो सिम्बॉल दिलेला आहे, हा सिम्बॉल काय आहे, फक्त वरच्या रेफरन्स लाईनला टच आहे, खालच्या डॉटेड लाईनला टच आहे का, नाही. म्हणजे ॲरोची जी बाजू असेल किंवा ॲरो जिथं दर्शवला जाईल त्याच दिशेला काय करायचं आहे, आपल्याला सिंगल व्ही तयार करायचा आहे. आणि जर सिंगल व्ही ह्या डॉटेड लाईनवर असेल, तर ॲरो लाईनच्या विरुद्ध साईडला आपल्याला काय करायचं आहे, सिंगल व्ही किंवा जे वेल्डिंग आहे किंवा जे काही सिम्बॉल असेल ते सिम्बॉलची प्रोसेस विरुद्ध साईडला करायची आहे. त्यानंतर आणि काय दर्शवलं जातं, आकार विस्ताराची मापे, सविस्तर माहिती, पुरवणी चिन्हे, अंतिम चिन्हे, अखेरच्या वैशिष्ट्यांची प्रक्रिया, हे सगळं दर्शवलं जातं. त्यानंतर हे जे आहे, हे पूर्ण जो सिम्बॉल आहे तो कशा म्हणजे कुठल्या स्टँडर्डमध्ये दर्शवला जातो, तर ISI ह्या प्रमाणित
वेल्ड चिन्हाचा वापर करून हे सिम्बॉल दर्शवला जातो. त्यानंतर जी डॉटेड लाईन आहे बी ज्याला आपण म्हणतो, ही डॉटेड लाईन, त्याला आपण काय म्हणतोय, आयडेंटिफिकेशन लाईन किंवा डॅश लाईन. आयडेंटिफिकेशन लाईन किंवा डॅश लाईन. आता रेफरन्स लाईन आणि डॅश लाईन यामधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. रेफरन्स लाईनला जर चिन्ह असेल किंवा वेल्डिंग चिन्ह असेल तर ॲरोची बाजू जी असेल त्या ॲरोच्या बाजूला तुम्हाला एज प्रिपरेशन किंवा वेल्डिंग करावं लागणार आहे. आणि जी डॉटेड लाईन आहे त्या डॉटेड लाईनवर काय करणार आहे, जे सिम्बॉल असेल तो ॲरोच्या विरुद्ध साईडला काय करणार आहे, तुम्हाला एज प्रिपरेशन किंवा ते वेल्डिंग करावं लागणार आहे. हा पूर्ण सिम्बॉल तुम्हाला दर्शवला जाणार आहे परीक्षेला. आणि याचा काय वापर आहे, काय काय यूज केला जातो, ॲरो लाईन कुठली, रेफरन्स लाईन कुठली, डॉटेड लाईन कुठली, आयडेंटिफिकेशन लाईन कुठली, पुन्हा एकदा मी तुम्हाला उजळणी करतो. ही जी आहे 2A म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत याला आपण काय म्हणतोय, रेफरन्स लाईन. ह्या रेफरन्स लाईनवर जर एखादा सिम्बॉल असेल तर ॲरो ज्या साईडला आहे म्हणजे काय, हा तुमचा काय आहे, जॉईंट आहे. कुठला जॉईंट आहे, टी जॉईंट आहे, बरोबर आहे. आता ॲरो तुमचा असा आहे, बरोबर, हे काय आहे, ॲरो आहे. मग ॲरोच्या वर जर चिन्ह असेल तर हे सिंगल व्ही कुठं करायचं आहे किंवा वेल्ड मारायचं. तुम्हाला कसलं वेल्ड मारायचं आहे, फिलेट वेल्ड मारायचं. तर फिलेट वेल्ड हे इथं मारलं जाणार. आणि डॉटेड लाईन येत आहे, हे काय, डॉट लाईन आहे. ही काय आहे, डॉट लाईन आहे. डॉट डॉट डॉट. याच्यावर जर फ्लॅटमध्ये तुम्हाला रन मारायचा असेल तर हे कुठं रन मारायचा, ह्या बाजूला मारायचा. लक्षात, दोन्हीमधला फरक समजावून घ्या. ह्याला डॉटेड लाईन म्हणायचं, ह्याला ॲरो लाईन म्हणायची. हे पूर्ण तुमचा सिम्बॉल दर्शवण्याची ही काय मेथड आहे. त्यानंतर ॲरो लाईन, ॲरोचं जे पार्ट आहे, एक बाजू असतो ॲरोची आणि दुसरी असते त्याला आपण काय म्हणतो, शेवटचा भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, टेल म्हणतो. टेल म्हणजे काय, शेपूट. हे दोन प्रकार आपल्याला बघायचं आहे. बाण कुठला असतो, तर हा बाण असतो. आणि टेल म्हणजे कुठला असतो, हा असतो टेल. ज्याच्या बाजूला काहीतरी लिहिलं जातं त्याला काय म्हणतो आपण, टेल म्हणतो. आता इथं त्यांनी 2 डायग्रॅम काढलेले आहेत. या 2 डायग्रॅमचा अर्थ काय होतोय बघा, वेल्ड ऑन द ॲरो साईड. आता वेल्ड कुठं केलं आहे त्यांनी, ॲरो साईडला काय केलेलं आहे, वेल्ड केलेलं आहे. ह्याला काय म्हणतो, अदर साईड. मी इतर बॅक साईडची, ज्याला अदर साईड, इतर साईड म्हणतोय, इतर बाजू आणि ॲरोची साईड. ओके. आता ॲरो साईज आहे इकडं आणि वेल्डिंग कुठं केलं आहे, अदर साईडला केलं आहे, म्हणून वेल्ड ऑन द अदर साईड. समजा मी मगाशी तुम्हाला सांगितलं, हा जो ॲरो आहे, ओके. आता मी समजा ॲरो या जॉईंटलाच काढतो, असा ॲरो आहे हा, ओके. हा काय आहे, ॲरो आहे. या ॲरोवर जर वेल्ड करायचं चिन्ह असेल तर आपण वेल्डिंग इथंच करणार आहोत. आणि डॉटेड लाईन खाली आहे आणि ह्या डॉटेड लाईनवर जर वेल्ड करायचं चिन्ह असेल तर वेल्डिंग तुमचं कसं होणार आहे, ह्या बॅक साईडला होणार. कुठल्या साईडला होणार आहे, ह्या बॅक साईडला. हे लक्षात ठेवा. आता ड्रॉइंगमध्ये कसं कसं बाण दर्शवलं जातात तिने दाखवलेलं आहे. पहिल्यांदा दाखवलेलं आहे रेफरन्स लाईनला कसं बाण दर्शवलं जातात. व्हर्टिकलमध्ये जॉब असेल तर दोन्ही साईडला कसं दर्शवलं जातात. हॉरिझॉन्टलमध्ये कसे असेल तर कसं दर्शवलं जातात. हे फ्लॅटमधलं आहेत, हे पण हॉरिझॉन्टलमधलं आहे. हा व्हर्टिकलमधला आहे, हे हॉरिझॉन्टलमधला आहे. वरती असेल, आता इथं त्यांनी दाखवले वरती व्ही आहे, हा काय व्ही आहे, ॲरो साईडलाच करायचा आहे. आणि खाली डॉटेड लाईनला असेल तर विरुद्ध साईडला करायचा आहे. आता इथं पण त्यांनी सिम्बॉल दाखवलेले आहेत. हे डबल व्हीचा आहे ॲरो, हा सिंगल व्हीचा आहे. आता हा सिंगल व्ही आहे, हा कसा आहे, ॲरोच्या विरुद्ध साईडला करायचा आहे. हा पण ॲरोच्या विरुद्ध साईडला करायचा आहे. आणि हा ॲरोवर करायचा आहे. ॲरोवर करायचं आहे ते कुठलं, एक ॲरोच्या बाजूला म्हणजे काय, बाणाच्या दिशेला 1 2 3. हे काय करायचं आहे, ॲरोच्या बाजूला करायचं आहे. ॲरोच्या अदर साईडला, म्हणजे अदर साईड असेल, आता ही ॲरोची साईड झाली, ओके. आणि अदर साईड म्हणजे ही. आता अदर साईडला कुठलं घालायचं आहेत, 1 आणि 2. म्हणजे डॉटेड चिन्हावर जर एखादा सिम्बॉल असेल तर तो अदर साईडला होणार आहे. प्रारंभिक वेल्ड चिन्हे, वेल्डिंग एलिमेंटरी सिम्बॉल. प्रत्यक्षात एलिमेंटरी सिम्बॉल कसे दिले जातात,
याचा चार्ट दिलेला आहे त्यांनी, तो बघायचा आहे. जर चिन्ह असं असेल याला आपण काय म्हणतोय, प्लग वेल्ड, काय म्हणतो आपण, प्लग वेल्ड. प्लगवरचा सिम्बॉल असा आहे. आता प्लग वेल्ड कुठं केलं आहे त्याने, इथं केलेलं आहे बघा. इथं त्याने जॉईंटवर दाखवलेलं आहे. पग जॉईंट कसा दाखवला आहे, असा सिम्बॉल केला आहे आणि ह्याच्यावर काय केलं आहे, असा चौरस आकारचा चिन्ह काढलेलं आहे दोन्ही ठिकाणी. असं जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पग वेल्ड करायचं आहे. पग वेल्ड म्हणजे काय, पग वेल्डचा अर्थ काय, स्लॉट तयार करायचा आहे. स्लॉट काय करायचं, भरून घ्यायचा वेल्डिंग जसं आहे ना. त्यानंतर हा आहे स्पॉट वेल्डिंगचा आहे. स्पॉट वेल्डिंग इथं तुम्हाला सिम्बॉल दिलेला आहे दोन. कसं कसं करायचं आहे, रेफरन्स लाईन आणि डॉटेड लाईनवर, रेफरन्स साईडवर असेल तर ॲरोच्या साईडला करायचं आहे, डॉटेड लाईनवर असेल तर ॲरोच्या विरुद्ध बाजूला करायचा आहे. सिम वेल्डिंग, याला आपण काय म्हणतो, कुठलं वेल्डिंग, सिम वेल्डिंग. सिम वेल्डिंगचा सिम्बॉल काय, एक सर्कल आहे आणि त्याच्यातनं मधनं काय दोन लाईन आहेत, त्याला आपण काय म्हणतो, सिम वेल्डिंग. सिम वेल्डिंगचा सिम्बॉल तीन दाखवलेले आहेत. कसं दाखवलं जातात हे बघा. आकृतीला एखादा सिम्बॉल आला तर कुठला सिम्बॉल आहे, त्याचा उपयोग काय, कसा रन मारायचा आहे, रनचा आकार कसा आहे, याची तुम्हाला माहिती देता आली पाहिजे किंवा विचारलेल्या क्वेश्चनवर उत्तर देता आली पाहिजे. त्यानंतर कंटूर आणि फिनिशिंग सिम्बॉल, काउंटर अँड फिनिश सिम्बॉल. काउंटर आणि फिनिश सिम्बॉल म्हणजेच काय, रूट ओपनिंग अँड ग्रू अँगल. आता इथं त्यांनी दाखवलेला आहे. हा कसा आहे, तुमचा स्क्वेअर बट जॉईंट आहे. हा तुमचा सिंगल व्ही आहे. रूट गॅप 3 ठेवलेला आहे. हा सिंगल व्ही आहे. त्यानंतर हा बिव्हेलिंग केलेला जॉब आहे. हा सिंगल व्ही आहे. हा सिंगल बट जॉईंट आहे. वेल्डिंग बीडचा आकार कसा असावा, हे बेसिक वेल्ड चिन्हावर सरळ किंवा वक्र रेषेच्या साहाय्याने दर्शवतात. ही बेसिक वेल्ड चिन्ह आहेत. बेसिक वेल्ड चिन्ह म्हणजे काय, कसं तुम्हाला सिम्बॉल दिला आहे, तो सिम्बॉल म्हणजे बीडचा आकार कसा असेल, एज प्रिपरेशन कसं करायचं आहे, हे तुम्हाला दर्शवलं जातं. त्यानंतर इथं त्यांनी स्क्वेअर बट बरोबर, फिनिश सिम्बॉल, कंट्रोल सिम्बॉल, ओके. त्यानंतर काउंटर सिम्बॉल, फिनिश सिम्बॉल, काउंटर सिम्बॉल, फिनिश सिम्बॉल. कॉन्वेक्स्ड, काउंटर थिन शिफ्ट, म्हणजे कसं फिलेट वेल्डमध्ये तुम्हाला करायचं आहे, कॉन्वेक्स्ड कॉन्केवड म्हणजे काय, अंतर्वक्र वेल्डिंगचा आकार करायचा आहे. आणि इथं काय करायचं आहे, इथं त्यांनी फ्लॅटमध्ये वेल्ड सांगितलेलं आहे. आणि इथं नॉर्मल काउंटर करून काय करायचं आहे, सरफेस काय करायचं, चिपड करायचं आहे, म्हणजे घासून काढायचं आहे. त्यानंतर ॲक्च्युली मोजमाप आणि इतर माहिती घ्यायची आपल्याला, डायमेन्शन आणि अदर डिटेल्स. सर्वात महत्त्वाचे वेल्ड साईज असते. टर्म साईज वेल्ड, फिलेट वेल्ड, बट वेल्डमध्ये ही वेगवेगळी गोष्ट आहे. फिलेट वेल्डची मापे, डायमेन्शन बेसिक वेल्ड सिम्बॉलच्या डाव्या बाजूला दर्शवतात. आकृतीत पहा. आणि अंक 300 वेल्ड लांबीचा दर्शवतो. A5 थॉट थिकनेस दर्शवतो. A5 थॉट थिकनेस दर्शवतो. आर्क लेंथ 7 mm दर्शवतो. लक्षात आलं. तुम्हाला काय करायचं आहे, 300 हा जो 300 आकडा आहे ही वेल्ड करण्याची लांबी दर्शवतो. A5 आहे ही थॉट थिकनेस म्हणजे काय, वेल्डची जाडी किती ठेवायची आहे तो दर्शवतो. Z7 ही आर्क लेंथ म्हणजे काय, तुमचा जॉब आणि इलेक्ट्रोड यामधलं अंतर दर्शवतो. हे 300 काय दर्शवतो, वेल्डची लांबी दर्शवतो. लक्षात येतं. हे काय दर्शवतो, हे सिम्बॉल आहेत. हे सिम्बॉलचा अर्थ लक्षात घ्या. सिम्बॉलचा अर्थ काय आहे तर A5 थॉट थिकनेस म्हणजे बीडची जाडी किती ठेवायची आहे, तो किती लांबीला मारायचा आहे, 300 लांबीला मारायचा आहे. कशामध्ये मारायचा आहे तर फिलेट वेल्ड जोडामध्ये मारायचे. त्रिकोण आकार असेल तर फिलेट वेल्ड जोडामध्ये आला. झेड म्हणजे काय, आर्क लेंथ, कुठली आर्क लेंथ वापरायची आहे
तर ती 7 मिलीमीटर वापरायची आहे. झेड म्हणजे आर्क लेंथ, ए म्हणजे काय तुमची थॉट थिकनेस आणि झेड म्हणजे आर्क लेंथ म्हणजे जॉब आणि इलेक्ट्रो यामधलं अंतर किती ठेवायचं 7 mm ठेवायचं आहे. आणि लांबी किती लांबीचा रन मारायचा 300 लांबीचा रन मारायचा आहे. त्यानंतर आपल्याला ऑलराऊंड वेल्डिंगचा आकार जर गोल पाहिजे असेल तुम्हाला तर काय केलं असं कसं चिन्ह दर्शवलं असतो. ह्या कोपऱ्यावर ही काय झाली रेफरन्स लाईन, ही कुठली झाली ॲरो लाईन, वरची डॉटेड लाईन आहे काय आहे डॉटेड लाईन आहे. त्यानंतर त्रिकोण आकाराचा आहे म्हणजे याला फिलेट वेल्ड म्हणणार आपण. आणि फिलेट वेल्डच्या बाजूला म्हणजे ॲरोच्या विरुद्ध साईडला आपण काय करणार आहे राऊंड वेल्डिंग करणार आहोत. हा सिम्बॉलचा अर्थ होतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर राऊंड वेल्ड करायचं असेल तर राऊंड वेल्ड म्हणजे काय बीडचा आकार तुमचा कसा पाहिजे राऊंड पाहिजे. हा जर राऊंड असेल तर इथं काय केलं जातो एक गोल काढला जातो. काय केला जातो गोल काढला जातो. वेल्डिंग कुठल्या जॉईंटला करायचं आहे फिलेट जॉईंटला. मग टी असेल, कॉर्नर असेल, लॅप असेल. ओके. डॉटेड लाईनच्या वर सिम्बॉल आहे याचा अर्थ ॲरोच्या विरुद्ध साईडला काय करायचं आहे हा सिम्बॉलचा वापर करून काय करायचं आहे वेल्ड करायचं आहे. त्यानंतर फिलेट किंवा साईट वेल्ड जर करायचं असेल तर तुमच्या कोपऱ्यावर काय केले जाते पताकाचं एक चिन्ह काढलं जाते. त्याला आपण काय म्हणणार फिल्ड किंवा साईट वेल्ड तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर वेल्ड पद्धतीची माहिती असेल तर सेफ्टीच्या बाजूला इथं काय केलं जाते एक अंक लिहिला जातो. म्हणजे वेल्डिंग कुठल्या पद्धतीत करायचं आहे त्याचा काय केला जातो अंक लिहिला जातो. 1 असेल तर फ्लॅट, 2 असेल तर कॉन्व्हेक्स बहिर्वक्र आणि तिसरा असेल तर कॉन्केव ज्याला आपण काय म्हणतो आंतरवक्र असं म्हणतो. त्यानंतर इंटरमिटेंट फिलेट वेल्ड म्हणजे काय ह्या साईडला वेल्ड मारला असेल तर बरोबर त्याच्या विरुद्ध साईडला इथंच मारणार, परत इथं मारणार, परत इथं मारणार, मध्ये काय सोडणार आहे गॅप सोडणार आहे. ह्याला काय म्हणतो आपण इंटरमिटेंट फिलेट म्हणजे काय लॅप जॉईंट, टी जॉईंट आणि कॉर्नर जॉईंट. याला विरुद्ध अपोजिट साईडला आपण काय करणार तेवढेच आकाराचं काय करणार वेल्डिंग मारणार आहे. आता त्याचं सिम्बॉल कसं दर्शवलं जातात ए वेल्ड साईज. ए जर असेल तर वेल्ड साईज किती असणार ते दर्शवणार. वेल्ड चिन्ह म्हणजे फिलेट असेल तर फिलेटला असं चिन्ह येतं. एन किती वेल्ड रन मारायचे ती संख्या. एन म्हणजे काय किती रन संख्या मारायची ती संख्या. एल वेल्ड रनाची लांबी कॅटर म्हणजे जो खड्डा पडतो वेल्डिंग मारल्यानंतर ते सोडून. त्यानंतर 2 वेल्ड रनामध्ये किती अंतर सोडले आहे हे जे अंतर आहे 2 वेल्ड रनामध्ये ते अंतर किती सोडले आहे हे अंतर दर्शवलं जातं. आता स्टॅगर्ड इंटरमिंटर बीड म्हणजे काय झिगझॅग पद्धतीने इथं जर वेल्ड मारलं तर इथं मारलं जातं, इथं मारलं तर इथं मारलं जातं. झिगझॅग पद्धतीत म्हणजे झेड आकारचा झिगझॅग पद्धतीत काय केलं जातं वेल्डिंग. इथं मारलं की इथं मारणार, इथं मारणार, परत इथं मारणार. ह्याचा आकार झेडसारखा तयार होतो म्हणून याला काय म्हणते स्टॅगर्ड इंटरमिटेड बीड किंवा वेल्ड असं आपण म्हणतो. आता ते कसं मारलं जातं ही चिन्ह त्यांनी दर्शवलं आहे. ए म्हणजे काय वेल्ड साईज, ए म्हणजे काय वेल्ड साईज. फिलेट एन म्हणजे काय की किती वेल्ड रन मारायचे ती संख्या त्याला गुणिले 4. हे झेड म्हणजे काय स्टॅगर्ड इंटरमिटेड बीड. आणि ई म्हणजे काय 2 वेल्ड रनामध्ये किती अंतर सोडले आहे ते दर्शवलेलं आहे. जेव्हा फिलेट वेल्ड स्टॅगर्ड इंटरमिटेड करायचा असतो तेव्हा संदर्भ रेषेवर वेल्ड चिन्हाच्या उजवीकडे पुढीलप्रमाणे लिहिलेले असते. हे जर लिहिलं असेल उजवीकडे तर ते कुठली पद्धत वापरायची आहे स्टॅगर्ड इंटरमिटेड बीड ही पद्धत वापरायची आहे. त्यानंतर आपल्याला प्लग किंवा स्लॉट वेल्डिंग करायचं आहे. जेव्हा जॉबवर आपण प्लग किंवा स्लॉट पडतो, खाच पडतो, स्लॉट म्हणजे खाच पडतो आणि काय करतो वेल्डिंग करतो तेव्हा कुठल्या प्रकारचं चिन्ह किंवा सिम्बॉल दिला जातो ते आपल्याला बघायचं आहे. संदर्भ रेषेची किंवा चिन्हाच्या उजवीकडे पुढील प्रमाणे लिहिली जाते. संदर्भ रेषा आहे ज्याला आपण रेफरन्स लाईन असं म्हणतो. त्या रेफरन्स लाईनवर किंवा
चिन्हाच्या उजवीकडे हे सगळं लिहिलं जातं. हा जे आहे हे लिहिलं जातं. आता काय लिहिलं जातं तर सी म्हणजे स्लॉटची रुंदी. स्लॉट किती रुंदीला पाडायचा आहे ते. त्यानंतर स्लॉटचं चिन्ह सिम्बॉल. एन म्हणजे काय, तुमचे किती वेल्ड रन मारायचे ती संख्या म्हणजे वेल्ड रनची संख्या. ही म्हणजे काय की यल म्हणजे 2 वेल्ड रनामध्ये किती अंतर सोडायचे पाहिजे, 2 रनामध्ये किती अंतर सोडलं पाहिजे ती लांबी. त्याला आपण काय म्हणतोय प्लग किंवा स्लॉट वेल्ड असं म्हणतो. त्यानंतर सीम वेल्डिंग. सीम वेल्डिंगचा सिम्बॉल आहे. सीम वेल्डिंगचा सिम्बॉल कसा आहे, एक सर्कल आहे त्याच्यावर 2 लाईन मारलेल्या आहेत सेंटरला. सेंटरपासून दोन्ही बाजूला बरोबर अंतर सोडून मारलेलं आहे. सी म्हणजे काय, वेल्डची रुंदी. एन म्हणजे काय, रनची संख्या. आणि ई म्हणजे काय, मधला गॅप किती सोडायचा आहे. असं जर चिन्ह असेल तर त्याला आपण काय म्हणणार, सीम वेल्डिंगचा सिम्बॉल असेल तर त्याला सीम वेल्डिंग असं आपण म्हणणार आहे. तर स्पॉट वेल्डिंग. स्पॉट वेल्डिंगचा काय आहे, संदर्भ लाईनवर काय करायला जाते, डी म्हणजे स्पॉटचा व्यास. तर हा स्पॉट मारला आहे, पण काय मारला आहे, स्पॉट मारला आहे. स्पॉटचा व्यास. एन म्हणजे काय, रनची संख्या. ई म्हणजे काय, मधला अंतर किती सोडायचं आहे. असा जर सिम्बॉल असेल संदर्भ लाईनवर त्याला काय म्हणणार आहे, स्पॉट वेल्ड असं म्हणणार आहे. त्यानंतर आर्क वेल्डिंग. आर्क वेल्डिंग म्हणजे काय, इलेक्ट्रोडच्या सहाय्यानं काय केलं जातं, हवेचं आयनीभवन केलं जातं योग्य आर्क लेंथ ठेवून. आणि जॉब काय केला जातो, जॉब गरम केला जातो आणि डिपॉझिट मेटल म्हणून आपण काय केलं जातो, इलेक्ट्रोड त्याच्यात डिपॉझिट केला जातो. त्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत आर्कच्या, तर मेटल आर्क वेल्डिंग, गॅस प्रोटेक्शन शिवाय म्हणजे ज्याला आपण म्हणतोय मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग किंवा SMAW शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग. मेटल आर्क वेल्डिंग कव्हर इलेक्ट्रोडने म्हणजे ज्याच्यावर फ्लक्स कोटिंग असतं त्याला आपण काय म्हणते, मेटल आर्क वेल्डिंग कव्हर्ड इलेक्ट्रोड. ग्रॅव्हिटी आर्क वेल्डिंग कव्हर्ड इलेक्ट्रोड. बेअर वायर मेटल आर्क वेल्डिंग. बेअर वायरमध्ये ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं फ्लक्सचं आवरण नसतं त्याला आपण काय म्हणणार, बेअर वायर मेटल आर्क वेल्डिंग. फ्लक्स कोवर्ड मेटल आर्क वेल्डिंग ज्याच्यावर फ्लक्स पावडर लावली जाते त्याला फ्लक्स कोवर्ड आर्क वेल्डिंग म्हणणार. कोटेड वायर मेटल आर्क वेल्डिंग. कोटेड वायर मेटल आर्क वेल्डिंग, त्याला कोटिंग असतं त्याला आपण काय म्हणणार, आर्क वेल्डिंग म्हणणार. फ्रायर कॅटर वेल्डिंग. सबमर्ज आर्क वेल्डिंग. सबमर्ज आर्क वेल्डिंग वायर इलेक्ट्रोड. सबमर्ज आर्क वेल्डिंग स्ट्रिप इलेक्ट्रोड. गॅस सिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग त्याला आपण काय म्हणतोय, CO2 वेल्डिंग म्हणतो. मिग त्याला आपण CO2 वेल्डिंग म्हणतो. मॅग गॅस सिल्डेड वेल्डिंग नॉन कन्झ्युमेबल इलेक्ट्रोसाइट. टिग वेल्डिंग ॲटोमॅटिक हायड्रोजन वेल्डिंग. प्लाझ्मा आर्क वेल्डिंग इतर आर्क वेल्डिंग पद्धत. रोटॅटिंग आर्क वेल्डिंग. कार्बन आर्क वेल्डिंग. हे काय आहेत, पूर्ण आर्क वेल्डिंगच्या पद्धती आहेत आणि त्याचे नंबर दर्शवलेले आहेत. ISI नुसार त्याचा नंबर ठरवलेला आहेत, त्याचा नंबर त्यांनी दर्शवला आहे, त्या पद्धतीचे नावं दर्शवले आहेत. ओके, हे काय त्यांनी दाखवले, आर्क वेल्डिंगच्या पद्धती दाखवलेल्या आहेत. आता रजिस्टंट वेल्डिंग. रजिस्टंट वेल्डिंग म्हणजे काय की तुमचा जॉब काय केला जातो, प्लॅस्टिक स्टेज पत्र गरम केला जातो, डोळ्याला लाल दिशी पत्र गरम केला जातो आणि त्याच्यावर दाब दिला जातो आणि दाब दिल्यामुळे काय केलं जातं, तो धातू जोडला जातो. त्याला काय म्हणतो आपण, पहिल्यांदा स्पॉट वेल्डिंग. रजिस्टंट वेल्डिंगची कुठले आहेत, स्पॉट वेल्डिंग, सीम वेल्डिंग, लॅप सीम वेल्डिंग, सीम वेल्डिंग स्ट्रिप सहित, प्रोजेक्शन वेल्डिंग, फ्लॅश वेल्डिंग, रजिस्टंट बट वेल्डिंग, इतर रजिस्टंट वेल्डिंग पद्धत, HF रजिस्टंट वेल्डिंग. आता गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंग म्हणजे काय, आपण काय करतो, हेल्पिंग सिलेंडर म्हणजे हेल्पिंग गॅस आणि फ्युएल गॅस म्हणजे जळणारा गॅस यांच्या सहाय्याने काय करतो, फ्लेम तयार करतो ब्लो पाईपच्या सहाय्यानं आणि काय करतो, वेल्डिंग मारतो. मग त्यासाठी
हेल्पिंग गॅस म्हणून आपण काय करतोय, ऑक्सिजन वापरतोय आणि फ्युएल गॅस फक्त बदलत राहतोय. मग कुठलं फ्युएल गॅस आहेत ते बघायचं आपल्याला. मग फ्युएल गॅसमध्ये ॲसिटिलीन, प्रोपेन, हायड्रोजन, त्यानंतर LPG हे काय आहेत, फ्युएल गॅस आहेत. याचा वापर करून काय करू शकतो आपण, गॅस वेल्डिंग मारू शकतो. ऑक्सी फ्युएल गॅस वेल्डिंग, ऑक्सी ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग, ऑक्सी प्रोपेन गॅस वेल्डिंग, ऑक्सी हायड्रोजन गॅस वेल्डिंग, एअर फ्युएल गॅस वेल्डिंग, एअर ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग, एअर प्रोपेन गॅस वेल्डिंग. एअरमधनं तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, गॅस वेल्डिंग करू शकताय. सॉलिड फेज वेल्डिंग किंवा प्रेशर वेल्डिंग, याच्यामध्ये काय केलं जातं, प्रेशर दिलं जातं. अल्ट्रासॉनिक वेल्डिंग, फ्रिक्शन वेल्डिंग, फोर्ज वेल्डिंग, वेल्डिंग बाय हाय मेकॅनिकल एनर्जी, एक्सप्लोजिव्ह वेल्डिंग, डिफ्युजन वेल्डिंग, गॅस प्रेशर वेल्डिंग, कोल्ड वेल्डिंग. अदर वेल्डिंग प्रोसेस, थर्मिट वेल्डिंग, इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग, इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग नॉन कंज्युमेबल नोझल सहित, इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग कंज्युमेबल नोझल सहित, इंडक्शन वेल्डिंग, लाईट एडिएशन वेल्डिंग, रेसल वेल्डिंग, आय इमेज वेल्डिंग. त्यानंतर इन्फ्रारेड वेल्डिंग, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग, परक्युशन वेल्डिंग, स्टड वेल्डिंग, अल्ट्रा स्टड वेल्डिंग, आर्क स्टड वेल्डिंग, रेजिस्टन्स स्टड वेल्डिंग, ब्रेजिंग, सोल्डरिंग आणि ब्रेज वेल्डिंग हे पण बघायचं. ब्रेजिंग, इन्फ्रारेड ब्रेजिंग, फ्लेम ब्रेजिंग, फर्नेस ब्रेजिंग, डीप ब्रेजिंग, साल्ट ब्राथ ब्रेजिंग, इंडक्शन ब्रेजिंग, अल्ट्रासोनिक ब्रेजिंग, रेजिस्टन्स ब्रेजिंग, डिफ्युजन ब्रेजिंग, फ्रिक्शन ब्रेजिंग, व्हॅक्यूम ब्रेजिंग, अदर ब्रेजिंग, सोल्डरिंग ब्रेजिंग, इन्फ्रारेड सोल्डरिंग, फ्लेम सोल्डरिंग, फर्नेस सोल्डरिंग, डीप फर्नेस सोल्डरिंग, सॉल्ट बाथ सोल्डरिंग, इंडक्शन सोल्डरिंग, अल्ट्रासोनिक सोल्डरिंग, रेजिस्टन्स सोल्डरिंग, डिफ्युजन सोल्डरिंग, फ्लो सोल्डरिंग. त्यानंतर फ्लो सोल्डरिंग, सोल्डरिंग आयर्नसह, फ्रिक्शन सोल्डरिंग, व्हॅक्यूम सोल्डरिंग. त्यानंतर अदर सोल्डरिंग प्रोसेस, ब्रेज वेल्डिंग, गॅस ब्रेज वेल्डिंग, आर्क ब्रेज वेल्डिंग. वरील पद्धती IS म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड 813/1986 या वेल्डिंग सिम्बॉल पुस्तकातून घेतल्या आहेत. या धड्यामध्ये आपण वेल्डिंग सिम्बॉलचे दोन प्रकार, पुरवणी सिम्बॉल आणि एलिमेंटरी सिम्बॉल किंवा सप्लिमेंटरी सिम्बॉल, ज्याला आपण प्रारंभिक चिन्हे एलिमेंटरी सिम्बॉल म्हणतो आणि सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी चिन्ह म्हणतो. हे दोन प्रकार वेल्डिंग सिम्बॉलचे पडतात. प्रत्यक्षात वेल्डिंग सिम्बॉल कसा दर्शवला जातो, कुठल्या प्रकारचे वेल्डिंग सिम्बॉल आहेत, त्यानंतर वेल्डिंग बीडचा आकार कसा आहे, तसेच वेल्डिंग पद्धती कुठल्या आहेत, आर्क वेल्डिंगमध्ये कुठल्या आहेत, रेजिस्टंट वेल्डिंगमधल्या कुठल्या आहेत, गॅस वेल्डिंगमधल्या कुठल्या आहेत, सॉलिड फेज वेल्डिंग, प्रेशर वेल्डिंगमधल्या कुठल्या आहेत, अदर वेल्डिंग प्रोसेस कुठल्या आहेत, ब्रेजिंग, सोल्डरिंग आणि ब्रेज वेल्डिंग कुठल्या आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. तसेच हे सगळं पूर्ण शिकत असताना आपण जे शिकतो ते आर्क वेल्डिंग आणि गॅस वेल्डिंग यामध्ये जास्त आपण हे करतो. त्यानंतर CO2 किंवा मिग आणि टिग, रेजिस्टंट वेल्डिंग, सोल्डरिंग, ब्रेजिंग आणि जे ऑटोमॅटिक आहे म्हणजे सबमर्ज आर्क वेल्डिंग, इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग, त्यानंतर लाईट एरिएशन, रेझर वेल्डिंग, थर्मिट वेल्डिंग, कोल्ड वेल्डिंग. ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या कशा आहेत, म्हणजे ह्या आहेत मॅन्युअल नाहीत, त्या रोबोट टाईप हँडल केल्या जातात. हे आपल्याला व्हिडिओद्वारे आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. ओके, इथं आपला वेल्डिंग सिम्बॉल हा धडा संपलेला आहे. धन्यवाद.